गावचे ग्रामदैवत असलेल्या श्री क्षेत्रपाल कालभैरवनाथ उत्सव यात्रेनिमित्त आज पहाटेपासूनच मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। पूर्ण परिसर जय कालभैरवनाथच्या जयघोषाने दुमदुमून गेला आहे। आज सकाळी लवकर श्रीनाथांची विधिवत अभिषेक सोहळा पार पडला। पंचामृत अभिषेक, वेदमंत्रांच्या गजरात पूजा अर्चा, फुलांची आकर्षक सजावट आणि पारंपरिक पद्धतीने आरती करण्यात आली। भाविकांनी नाथांच्या दर्शनासाठी मोठी रांग लावली होती। मुंढवा आणि केशवनगर परिसरातील ग्रामस्थ, नागरिक, महिला वर्ग आणि बालगोपाल मोठ्या उत्साहात सहभागी झाले आहेत। महिलांनी पारंपरिक वेशभूषेत फुलांचे हार, नारळ, अगरबत्ती घेऊन नाथांच्या चरणी आपली भक्ती अर्पण केली। लहान मुलांमध्येही विशेष उत्साह दिसून येत आहे। मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई, ढोलताशांचा गजर आणि भक्तिभावामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले आहे। गावातील ज्येष्ठ मंडळी, युवक मंडळे आणि विविध सामाजिक संस्थाही व्यवस्थापनात सक्रिय सहभाग घेत आहेत। मुंढवा गावचे ग्रामदैवत असलेल्या कालभैरवनाथ मंदिरामध्ये पालखी सोहळ्यानिमित्त भव्य आतिषबाजी करण्यात आली। परिसर रोषणाईने सजवण्यात आले असून आकाशात उडणाऱ्या फटाक्यांच्या प्रकाशात नाथांचा दरबार अधिकच तेजस्वी दिसत आहे। या पालखी मिरवणुकीचे विशेष आकर्षण म्हणजे रामकृष्ण हरींच्या अखंड गजरात निघालेली पालखी। प्रासंगिक ग्रामस्थ, भजनी मंडळ मुंढवा गाव यांच्या टाळ मृदुंगाच्या निनादात आणि भक्तिमय भजनांमध्ये पालखीची सुरुवात झाली। पारंपरिक वेशभूषेत भजनी मंडळाने सादर केलेल्या अभंग आणि नामस्मरणामुळे वातावरण पूर्णपणे भक्तिरसात न्हाऊन निघाले। पालखी निघाल्यानंतर गावातील प्रत्येक चौकाचौकात फुलांची उधळण करण्यात आली। ठिकठिकाणी आतिषबाजी करून नाथांच्या पालखीचे स्वागत करण्यात आले। जयघोष, ढोल ताशांचा नाद आणि भक्तांच्या टाळ्यांच्या गजरात संपूर्ण मुंढवा परिसर दुमदुमून गेला। या भव्य सोहळ्यासाठी मुंढवा आणि केशवनगर परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि बालगोपालांनीही उत्साहाने सहभाग नोंदवला। यंदाच्या मुंढवा यात्रेचं आकर्षण मंडप आणि सुंदर लाइटिंगची व्यवस्था रवी कोदरे यांनी केली आहे। त्यांच्या नियोजनामुळे मंदिर परिसर आणि पालखी मार्ग अधिकच देखणा आणि उजळून निघाला। श्रद्धा, परंपरा आणि गावाच्या एकतेचे प्रतीक असलेला हा पालखी सोहळा भक्तिभावात आणि जल्लोषात पार पडला। ही यात्रा केवळ धार्मिक सोहळा नसून गावच्या एकतेचे, श्रद्धेचे आणि परंपरेचे प्रतीक आहे। ग्रामदैवतांच्या कृपेने गावात सुख समृद्धी नांदो अशी प्रार्थना सर्व भक्त करत आहेत। सालावादाप्रमाणे या वर्षी 23 फेब्रुवारी 2026 रोजी नाथ साहेबांचा उत्सव संपन्न होत आहे। या ठिकाणी मुंढवा गावामध्ये मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने सुरू झालेला आहे। रात्रीपासून अभिषेक आणि सकाळी महापूजा असं नाथ साहेबांचा आणि आई जोगेश्वरीचा महापूजा झाल्यानंतर या ठिकाणी उत्सवाला सुरुवात झाली। या उत्सवामध्ये अनेक व्यापारी खेळणी या ठिकाणी आल्यामुळं गावातील व इतर भागातील वडगाव शरी असेल, पीटी कवडे रोड असेल, शिर्के कंपनी असेल, या ठिकाणच्या नागरिकांनी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या भागात उत्सवात सहभागी झालेले आहेत आणि अतिशय उत्सवाचा आनंद या ठिकाणी त्यांनी लुटलेला आहे। आज छबिना संध्याकाळी झाल्यानंतर उद्या सकाळी या ठिकाणी लोकनाट्याचा कार्यक्रम होईल व भजनी मंडळाचा कार्यक्रम होईल। तसेच दुपारी 4 वाजता मोठ्या प्रमाणावरती आखाड्याचं आयोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी नामवंत मल्ल महाराष्ट्र केसरी झालेले अनेक पैलवान या ठिकाणी आखाड्यामध्ये सहभागी होणार आहेत। तरी या कुस्तीचा सर्वांनी लाभ घ्यावा व कुस्तीत उपस्थिती राहावी अशी गावाच्या वतीने नम्र विनंती आहे। नाथ साहेबांचा नाथ साहेबांचा यंदाही दिनांक 24 आणि 25 रोजी श्रीनाथ साहेबांची उत्सव साजरा होतोय। मुंढवा ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिउत्सवामध्ये हा उत्सव साजरा होतोय। आज सकाळी श्रींच्या अभिषेक व महापूजा संपन्न झाली आणि संध्याकाळी आज श्रींची पालखी मिरवणूक ग्रामप्रदक्षिणेसाठी मार्गस्थ झालेली आहे। त्याचबरोबर उद्या सकाळी 9 वाजता श्रींच्या मंदिरामध्ये भजनी मंडळाचा कार्यक्रम होत असून दुपारी 3 वाजता जंगी कुस्त्यांचा आखाडा हा गायकवाड वस्ती, गायकवाड फार्म या ठिकाणी होणार आहे। तरी सर्व पाहुणे मंडळी, कुस्ती शौकीनांनी, पैलवानांनी याची नोंद घ्यावी। तर
मुंबई गावाचा हा उरूस, ही जत्रा मोलक घराण्याकडे तुझी पालखी आहे, मोलक घराण्याकडे आहे आणि त्यात आमचं 2 फॅमिली आहे, एवढे काही मोलक आहे. तर पूर्णपणे हर्ष उल्हासाने आम्ही पालखी साजरी करतो आणि देवाला घरोघरपर्यंत पोचवण्यासाठी संपूर्ण मुंबई गावात फिरवतो. ज्यांना शक्य नाही मंदिरात येऊन दर्शन घेणं, ते आम्ही स्वतः देवाला तुमचे दारापर्यंत घेऊन काळभैरवच्या नावानं सांबलं.